सकाळी उठली आणि घरची भाजीचं आणत होते. बस ते काम तर बायकांवरच असतं बरं का. तर मग निघाली आपली गाडी घेऊन. जाता जाताना एका ठिकाणी गेल्यानंतर एका पोटल्यामध्ये गाई, कुत्रे आणि अवघे सगळे जनावर भिडले होते. आश्चर्य वाटलं, एवढे कसे का तुटून पडले एका चुंगडीवर. कधी असे पाहिलं नाही आमच्या इकडल्या जनावरांनी असं करताना. एकमेकावर भुंकणं सुरू होतं, गाई हमरणं सुरू होतं. म्हटलं थोडस थांबून बघितलं की ऍक्च्युली काय आहे त्या चुंगडीमध्ये. बघितल्यानंतर ना थोडीशी किळसच आहे. म्हणजे का बरं किळस आली? किळस येण्यासारखं कारण नव्हतं, पण किळस आली. कारण हे होतं, कारण की जे अन्न आपण खातो ना, जे अन्न आपण खातो ते कुजलेल्या अवस्थेत, त्यामध्ये पत्रवाड्या म्हणजे पत्राळी, आपण आजकाल लग्नामध्ये, साक्षगंधामध्ये मोस्टली कार्यक्रम हे घरीच होतात. तर लोक का करताय ना एवढ्यात मी हे पहिल्यांदी नाही, ही दुसऱ्यांदी झाली. म्हणून मला असं वाटलं की आपण हा विषय घ्यावा आपल्या चर्चेमध्ये, की आपण जे आपल्या अन्नासाठी आपण जे करत आहोत, सकाळी 6 वाजतापासून रात्री 8-9 वाजेपर्यंत कष्ट करत आहोत, राब राबत आहोत, ह्या एका गोष्टीसाठी 2 टाइम 3 टाइम आपल्याला चांगूल चुंगूल अन्न देत आहोत, त्या अन्नाचा जेव्हा अशा पद्धतीने अपमान होतो आणि त्यासोबतच जे भटके जनावरे, कुत्रे, ज्यांचं आयुष्य त्याच्यावर आहे, ते प्लास्टिक ग्रहण करून जे त्यांना होणाऱ्या बिमाऱ्या आहे, मला लय बेकार वाटतं. ज्या अन्नासाठी आपण एवढी कष्ट करतो ते कुजल्यावर एवढं घाण दिसते, खरंच घाण दिसते. त्या अन्नासाठी ते भटके जनावर भांडत होते. तर मला असं वाटलं की हा विषय आपल्या मराठमोळा मत या चॅनलवर मी घ्यायला पाहिजे, की आपण त्या अन्नाची कशी विल्हेवाट लावू शकतो. म्हणून मला आजचा प्रश्न आला ना. आजचा आपला जो हा व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ त्याच संदर्भात आहे. नमस्कार, मी स्नेहा. मी तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे मराठमोळा मत. चला तर मग आजच्या विषयाला हात घालूया. तर कार्यक्रम आणि त्यासोबत होणारी अन्नाची वेस्टेज, याच्यावर आपण आज चर्चा घालूया की आपण हे वेस्टेज कशा पद्धतीने थांबवू शकतो. मला येणारा प्रश्न असा की हे कितपत योग्य आहे की तुम्ही जे अन्न खाता आणि ते एक्सेसिव्ह उरलं तर ते पन्न्यात डांबून किंवा याच्यामध्ये काय म्हणतात चुंगड्यांमध्ये डांबून असे टाकून फेकून देता, म्हणजे ते खाण्यासाठी पण जनावर भांडतात. मला नेहमी प्रश्न पडतो. चला तर मग आजचा प्रश्न डायरेक्टर साहेब तुम्ही सोडवाल का, की का बरं लोकांची मनस्थिती एवढी बिघडली आहे. आपण तर अतिथी देवो भव, लोकांना आपल्या घरी पाहुण्याला आल्यावर जेवायला घालणे, पद्धतशीर हे करणे, मग आपण अन्न उरल्यानंतर त्याचा का बरं एवढा अपमान करतो? त्याला कारण काय? का बरं आपण ते आपल्या कामापासून सुटका करण्यासाठी फटाफट त्याची चांगली विल्हेवाटही नाही लावत आणि त्याला असं फेकून देतो आणि ते आपल्या मुख्य जनावरांना एवढी हानी करू शकतात. अन्नाच्या वेस्टेज बद्दल बोलायचं झालं तर आपण जेव्हा लहान होतो त्या टाइमला आपण एक पाहिलं असेल की आपल्या जेव्हा लग्न समारंभ व्हायचे खेडोपाडी, तर त्याच्यामध्ये काय व्हायचं माहिती आहे का, की अन्न जर वेस्टेज असेल, वाया गेलेलं असेल किंवा वाया गेलेल्यापेक्षा उरलेलं अन्न जर शिळं राहिलेलं असेल, उरलेलं असेल, तर काय करायचं माहितीये का, भात असो की पोळ्या असो, त्याची कुटके बनवायचे, फोडणीचा भात बनवायचा, जाम मस्त. आणि दुसऱ्या दिवशी मग ते जेवढे पाहुणे राहतात मग त्यांना ते वाटायचं, चहा आणि तशा पद्धतीने बनवायचं. बरोबर. पण आजकाल कसं झालंय ना, आजकाल मॉडर्न जमाना आलाय, दिखाव्याचा जमाना आलाय ना, तर मग प्रत्येक गोष्टीत दिखावा दाखवावा लागते. बरोबर. तर मग काय होते की तो जो आधीचा फोडणीचा भात, कुटके जे आपण विचार करायचो, ते आजकालला लोकांच्या मनात जरा असं अशा गोष्टी झाल्या. आजकाल लोकांना नाश्त्यामध्ये काय हवं असतं, पोहे, उपमा, शिरा, अशा पद्धतीने. आणि त्याच्या कारणाने काय होऊ राहिलं मग, की जो उरलेला शिळा भात होता, पोळ्या होत्या, मग हा संपूर्ण नाही राहिला. नाही, बरोबर. हा संपूर्ण राहिला तर काय करणार आहे, याची विल्हेवाट कशी लावायची. याला प्रॉपर एकतर जिथे प्रॉपर गायी खातात तिथे टाकायचं, त्यांना खाऊ घालायचं, किंवा कुत्रे वगैरे त्यांना खाऊ घालायचं. पण नाही ना, आम्ही काय करतो, आम्ही सगळं गोष्टी एका ठिकाणी भरतो आणि कुठे गावाच्या बाहेर असं टाकून देतो. ते पण टाकतो म्हणजे दूर टाकत नाही की जेणेकरून त्याचा जो वाईट वास आहे तो लोकांना आला नाही पाहिजे. आम्ही एवढे हुशार आहे की आम्ही जाणून रस्त्याच्या शेजारीच टाकून देतो. बस मी तर बघितलं की चांगल्या कॉलनीमध्ये टाकलं होतं ते, म्हणून तर माझ्या निगरी म्हणजे डोळ्यास पडलं ना. मला प्रश्न आला की हे जस्ट
ते घर तिथंच आणि तिथंच ते टाकलेलं आहे, ते याच्यामध्ये चुमड्यांमध्ये भरून. खूप वाईट परिस्थिती वाटली. ते पण माहितीये का, ते त्यांचं घर नसेल, त्यांना टाकलं. नाही नाही हा. नाही. लोक स्वतःच्या घरापुरतं पाहत. हो बरोबर आहे, शेजाऱ्याच्या घरासमोर टाकलं होतं. हो. आणि मग ते जेव्हा जनावर खायला भेटतात ना, हो. ते काही माणसं थोडीच आहे की प्रॉपर खाणार आहे. माणसं खात नाही म्हणा प्रॉपर, नाहीच खात त्याच्यावर म्हणून. साठते. हा, पण तरी पण जनावरांचं खाणं कसं राहते की खाल्लं हा. थोडंसं, ओढलं थोडंसं, हा, हा. आणि मग ते पसरवतात आणि ते पूर्ण गंदगी करून टाकतात. तेच ते रोडवर पूर्ण असं सांडलेलं होतं आणि अन्नावर पाया पडून राहिले, लोकांच्या गाड्या जाऊन राहिल्या. खूप वाईट वाटलं. आणि त्यासोबत ते पाहण्यासारखं पण नव्हतं. ज्या अन्नासाठी आपण कष्ट करतो ते पाहण्यासारखं पण नव्हतं. म्हणजे तुम्ही विचार करू शकता त्या अन्नाची किती दुर्गती झाली. आणि सोबत तुम्हाला असं नाही वाटत का, पहिले आपल्या, आता समजा आम्ही ज्या ठिकाणी राहत होतो त्या ठिकाणी ना असं अन्न उरलं ना, तर आमचे जे काही मोठे वडीलधारे लोक होते, मोठे लोक होते, ते एवढे समजदार होते की ज्या लोकांना ते मिळायचं नाही ते त्या लोकांमध्ये ते वाटून टाकायचे आणि ते लोक पण सहखुशीने ते घेऊन जायचे. आता ते का बरं ते पण लोकांचा, म्हणजे आपण म्हणू शकतो लोक का बरं त्या गोष्टी पण आता फॉलो नाही करत, की उरले अन्न लोकांना वाटून देणे किंवा कुठे गरीब वस्तीमध्ये वाटून देणे, हे का बरं प्रथा थोडी तुटत चालली आहे. आता बोलायचं झालं तर पहिले कसं होतं, आता मी हेच बद्दल बोललो की कार्यक्रम झाला की आपण कुस्ती करायचो आणि कोणीचा भात वगैरे करायचो. त्यासोबतच काय व्हायचं की ज्या लोकांना त्या गोष्टी मिळायच्या नाही, तर आपल्या गावातच, माझ्या गावात होतं ना, एक फळा बनवणारी फळे वगैरे बनवणारी, कधी तेव्हाचे म्हणू शकतो वाईट प्रथा आहे, पण ती प्रथा होतीच की ते लोक थोडेसे गावाच्या बाहेर असतात. ठीक आहे. पण ते कसं होतं की असं काही लग्न वगैरे असलं की ती यायची, ते स्वतःच्या घरच्यासाठी अन्न काही उरलेलं असतं तर ते घेऊन जायची, त्या बदल्यात ते काही ना काही वस्तू बनवून द्यायची आपल्याला. पण त्यांचा तो उदरनिर्वाह चालला त्याच्यामध्ये. पण आजकालच्या जमान्यात कसं झालंय ना, ते व्यक्ती सुद्धा मॉडर्न झाले. जसे आपण मॉडर्न झालो ना, तसेच ते लोक पण मॉडर्न झाले. आता त्यांना पण तुम्ही म्हणा ना शिळं अन्न घ्या, मग आता भिकारी समजते का म्हणते आम्हाला. बरोबर. अरे आता भिकारी समजण्याची गोष्ट नाही, इव्हन भिकाऱ्याला सुद्धा जर तुम्ही शिळं अन्न दिलं की नाही, तर काय म्हणते की 4-5 दिवसाचं शिळं अन्न देऊ का तुम्ही, मला 2 दिवसाचं शिळं अन्न देऊ का, गरमागरम द्या म्हणून. लोकांची मानसिकता तशी झाली आहे, लोकांना शिळं अन्न म्हणजे ते अन्न नाही आहे असंच वाटते. हा, जे काही आपण जुन्या काळात आपण स्वतःच खाल्लंच ना, पण आताच्या लोकांना शिळं अन्न म्हणजे का म्हणते किंवा नाही, ते काही कामाचं नसते, त्यांनी बिमाऱ्या वाढतात, त्यांनी लठ्ठपणा येतो, त्यांनी हे होतं, त्यांनी ते होतं. आजच्या लोकांनी ते खाल्लं, बिमाऱ्यात होत्या, नाही म्हणत नाही, अशातला भाग नाहीये, पण तरी सुद्धा अन्न आहे ते. जेव्हा अन्नाची कमतरता पडते ना, मग तेव्हा तुम्ही कसंही खाऊन घेता. बरोबर. तुम्ही पिक्चर मूवीज वगैरे तर पाहिलेच हॉलिवूडचे, मग जेव्हा खायला मिळत नाही तर काय काय खातात लोक. बरोबर. त्यापेक्षा जे आता आहे आपल्यापाशी या गोष्टी सदुपयोग करायचा आणि जेवढं वाचवता येईल तेवढं वाचवायचं. हा, आणि दुसरी गोष्ट म्हणजे अजून कार्यक्रमाच्या बद्दल बोलायचं झालं तर पहिले पंगत सिस्टम असायची. पंगत सिस्टम मध्ये गोष्ट वाया जायची, कारण लोकांची कशी मानसिकता होती की हा आपला पाहुणा आहे, त्याने म्हणलं की मला नको तरी घे अर्धे पोळी घे, एक पोळी घे करून आपण वाया घालवायचं. बरोबर. ठीक आहे, पण त्यावरही लगाम लावू शकतो आपण. पण आजकालची जी बफे सिस्टम आहे ना, याच्यामध्ये काय झालं, बफे सिस्टम ही होती कशासाठी, अन्न वाचवण्यासाठी. का आपण पुन्हा आग्रह करण्यापेक्षा ज्याला जेवढं लागेल त्यांनी तेवढंच घ्यायचं, ताटामध्ये खायचं आणि आपलं ताट साफ करायचं, जेणेकरून अन्नाची अपव्यय होणार नाही, अन्नाची समजा वेस्टेज होणार नाही. पण आपल्या लोकांनी या जे बुफे सिस्टीम आहे ना, याला उलट पकडलं. याच्यामध्ये लोक माहितीये का काय करतात, की ताट घेतलं की मेन्यू मध्ये जेवढ्या प्रकारचे आयटम असेल ना, तेवढ्या प्रकारचे आयटम त्या ताटामध्ये घेतात. बरोबर. सुटलंच नाही पाहिजे म्हणते. आणि एखादी वस्तू समजून एखादं स्वीट असेल ना, ते आपल्याला माहित आहे की आपली कॅपॅसिटी एकच खाण्याची आहे, पण ते 3-4 घेऊन टाकतात. बरोबर. आणि मग जेव्हा खायला बसतात तेव्हा अर्ध खातात आणि अर्ध मग कुठे त्याच्यामध्ये वेस्ट मध्ये, फूड वेस्ट मध्ये. आता मला एक गोष्ट सांगा, की जेव्हा ताट वगैरे घेऊन आपण सगळंच अन्न वेस्ट मध्ये टाकतो, म्हणजे ते जे ठेवलेले असतात भांडे ज्याच्यामध्ये आपण आपलं ताट वगैरे ठेवतो, मग इथे तर सगळं अन्न मिक्स होतं, ते खाण्यालायक राहिलं का नाही, तर मग ते तर फेकणारच आहे ना, ऑब्व्हियसली तर फेकणारच आहे. तर त्याच गोष्टीसाठी की
बुफे सिस्टीम म्हणा किंवा कार्यक्रम म्हणा, याच्यामध्ये आता तुम्ही असं हे करायला पाहिजे, अरेंजमेंट करायला पाहिजे का जेणेकरून हे अन्न वेस्टेज जाईल, त्याच्यातला काही भाग नाही वेस्टेज जाणार नाही, पण ते अन्न वेस्टेज अशा प्रकारे गेलं पाहिजे की जे मिक्स नाही झालं पाहिजे. म्हणजे भात वेगळा, पोळ्या वेगळ्या, भाजी वेगळी, अशा प्रकारे काय होतं की भात पोळ्यासारख्या ज्या वस्तू आहेत ज्या लवकर खराब होत नाही, त्या वस्तू तुम्ही गाईला म्हणा, कुत्र्यांना म्हणा किंवा जे लोक गरजू आहेत त्यांना म्हणा तुम्ही देऊ शकता. आजकाल गरजू लोक संपलेले नाही. काही लोकांना दिलं तरी ते खातात, कारण त्यांना अन्नाची आहे किंमत आहे. तर हे जर अन्न अशा प्रकारे जर नीटनेटकं मोकळं राहणार तर आपण तशा पद्धतीने देऊ शकतो. आणि दुसरी गोष्ट भाजीसारख्या गोष्टीची म्हणजे जी खराब होते, तर त्याला असं उघड्यावर टाकून त्याचा वास सुटवण्यापेक्षा एक छोटा गड्डा बनवून किंवा काही बनवून आणि त्याच्यामध्ये ती भाजी वगैरे टाकायची, जेणेकरून त्याला पुरलं की ते कुजलंय तर त्याचा वास येणार नाही आणि ते जमिनीत मिक्स होऊन जाईल. त्यापासून त्याला आपल्याला काय म्हणतो आपण त्याला खत पण तयार, खत प्रकारचं काहीतरी बनवून. आता पहिलेच्या जमान्यामध्ये आपण महालक्ष्मीच्या जेवणाला गेलो असेल, तिथे समुद्र बनवायचे, घराच्या बाहेर एक गड्डा करून. त्याच्या पद्धती काय होती की त्यात हात धुवायचा, जेणेकरून लोकांना भीती होती त्याच्यामध्ये की हात बाहेर धुतला आणि त्याच्यावर कोणी ओलांडून गेलं तर आपल्याला काही बिमारी होईल, काय होईल, अशा पद्धतीचं. तर तो समुद्र जो बनवायचे ना त्याच्यामध्ये आपण हात वगैरे धुवायचो, ती पद्धतीच तशा पद्धतीची होती का जेणेकरून लोकांनी घाण नाही केली पाहिजे. आपलं शिळं अन्न म्हणा किंवा आपला हात म्हणा त्या समुद्रामध्ये धुतला पाहिजे. तिथेच मग आपलं अन्न टाकून त्याला पुरून द्यायचं, जेणेकरून त्या अन्नाचा वास नाही सुटणार आणि त्या अन्नाची प्रॉपर विल्हेवाट लागणार. याच्याकडे बरोबर आपणही असंच करू शकतो. थोडीशी मेहनत घ्यावी लागते, बरोबर, पण लोक मेहनत घ्यायला पाहिजे नाही आणि मग असंच उघड्यावर अन्न फेकून येतात. बरोबर. तर माझं मत असं आहे का जर आपण एखादा कार्यक्रम करत असेल ना तर सगळ्यात पहिले महत्वाची गोष्ट तर आपण अरेंजमेंट अशी करायला पाहिजे जेणेकरून अन्न वाया जायला नको. बरोबर. आणि बनवताना आपण कार्यक्रम ठेवतो 500 लोकांचा आणि बनवतो 700 लोकांचा. हा मनाचा विचार काढून टाकायला पाहिजे की मी 500 लोकांचं जेवण बनवणार आहे तर 700 लोक ऑब्व्हियसली येणारच आहेत, 100 लोकात जास्त बनवून बरोबर, काही गरज नाहीये. हा यांनी तुम्ही काय म्हणता की म्हणजे जे नातेवाईकांमध्ये बाजूबा की हे होते, कमीपणा होते की याच्या लग्नात अन्न पुरलं नाही असं, पण त्याचा फायदा हा होते की कमीत कमी तुमचं अन्न वायाला जात नाही. बरोबर. मी असे पण लोक पाहिले की जे 1000 लोकांच्या हिशोबाने स्वयंपाक बनवतात, लग्नात येतात 500 लोकांचा स्वयंपाक वाया जाते. हो, ते असं नको व्हायला म्हणून जेवढ्या लोकांना आपण पत्रिका दिल्या आहेत ना तेवढ्याच लोकांचं अन्न बनवायचं, प्रॉपर अरेंजमेंट करायची जेणेकरून अन्न वाया जाऊ देऊ नये. बरोबर. अन्न वाया जात जरी असेल तरी त्याला प्रॉपरली अरेंज असं करायचं की जेणेकरून अन्न मिक्स होऊन वाया नाही झाला पाहिजे. असं अलग अन्न वाया गेलं तर ते म्हणजे कोणाच्या ना कोणाच्या कामात पडेल आणि त्याची विल्हेवाट लावताना थोडीशी मेहनत घेऊ, त्याची प्रॉपर विल्हेवाट लावायला पाहिजे. थोडं अन्न गावाच्या बाहेर टाकून थोडं पुरून वगैरे ह्या गोष्टी करायला पाहिजे, जेणेकरून अन्नाचा म्हणजे अपमान होणार नाही आणि आपल्या मनाला शांती मिळेल की चला बा आपण अन्नाचा अपमान नाही केला, अन्नाचं वेस्टेज नाही केलं आणि कुणाच्या जर कामात पडलं तर आपल्या मनाला शांती मिळायला पाहिजे की चला बा आपण कुणाच्या तरी कामात पडलो. बस एवढंच माझं मत आहे की तुम्ही अन्नाचा अपव्यय टाळायचा. तुम्हाला काय वाटतंय? मला असं वाटतं की सरांनी खूप चांगली माहिती दिली आहे आणि त्यासोबतच मला असं वाटतं की आपण या सर्व गोष्टी फॉलो करायला पाहिजे. आणि एक मी माझं मत जोडू इच्छिते. बघा, जिथे आपण बुफेला जेवण करायला जातो, ठीक आहे, तिथे ना कॅटरसवालेच असतात. मला असं वाटतं की जर का कोणी पण कॅटरसवाले जर आमचा हा व्हिडिओ पाहत आहे, मला असं वाटतं की एका माणसाचे पैसे तुम्ही घरवाल्याकडून एक्स्ट्रा घ्या. मग तिथे असे 2 बॉक्सेस तयार करा ज्याच्यामध्ये ज्यांच्या कोणाच्या ताटात उरलेल्या पोळ्या आहे त्या पोळ्या एका साईडला टाकतील आणि भात एका साईडला आणि बाकी उर्वरित ते जे कुठे ते वेस्टमध्ये टाकायचे तिथे टाकतील. पण तुम्ही हे जर एक रिस्पॉन्सिबिलिटी जरी घेतली, जे कोणी कॅटरसवाले समजा माझा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचला तर हे 2 बॉक्सेस जर तुम्ही केले आणि एका माणसाचे पैसे एक्स्ट्रा घेतले घरवाल्याकडून, त्यांनी पण खुशीने द्यायला पाहिजे, कारण की हे तुम्ही चांगलं काम करताय. आणि अशा पद्धतीने जर का तुम्ही अन्नाची विल्हेवाट लावली, थोडासा हा बिडा आपल्यावर घेतला तर, कारण की बहुधा आजकाल लोक घरी स्वयंपाक करत नाही, कॅटरसवाल्यांना देतात. हे तुमची जिम्मेदारी आहे. तुम्ही जर हे केलं तर खूपच चांगलं होईल असं मला वाटते. आणि इथेच माझे जे काही मला सांगायचं होतं, मला विचारायचं होतं, तर हे इन्फॉर्मेशन मी तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सपोर्ट करा,
लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. तुम्ही माझा हा व्हिडिओ जर पूर्णपणे ऐकला असेल तर खूप खूप धन्यवाद.